हस्तमेथून नियंत्रित करण्यासाठी ट्रिगर्स ओळखण्यावर, वास्तववादी ध्येय निश्चित करणाऱ्या आणि निरोगी लक्षात विचलित करणाऱ्या गोष्टी शोधण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यायाम करणे, इतरांसोबत वेळ घालवणे आणि छंद जोपासणे यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे ऊर्जा निर्देशित करण्यास आणि इच्छा कमी करण्यास मदत करू शकते. जर सवयी कायमची किंवा सक्तीची असेल तर लैंगिक आरोग्यामध्ये तज्ज्ञ असलेल्या थेरपिस्ट किंवा समुदायिकाशी व्यावसायिक मदत घेण्याची शिफारस केली जाते. येथे ट्रिगर्स ओळखा. कोणत्या परिस्थितीत विचार किंवा भावना हस्तमेथून करण्याची इच्छा निर्माण करता याकडे लक्ष द्या. सामान्य ट्रिगर्समध्ये कंटाळा, ताण, एकटेपणा किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्रीचा संपर्क यांचा समावेश होतो. वास्तववादी ध्येय निश्चित करा. कोल्ड टर्की व्यसन सोडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जे खूप जास्त असू शकते, हस्तमेथूनची वापरता हळूहळू कमी करून सुरुवात करा. आठवड्यातून किंवा दिवसातून एकदा हस्तमेथून करण्याची संख्या कमी करणे अशी लहान साध्य करता येणारी ध्येय ठेवा. निरोगी विचलित करणारे अटक शोधा. तुम्हाला आवडण्या आणि तुम्हाला व्यस्त ठेवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहा, जसे की व्यायाम, छंद, मित्र, कुटुंबासोबत वेळ घालवणे किंवा सर्जनशील उपकरणाचा पाठलाग करणे. शरीराच्या हालचालीमुळे एंडोर्फिन बाहेर पडतात, जे मूड सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्हाला हस्तमेथून करण्याची शक्यता कमी होते. समर्थन शोधा. तुमच्या संघर्षाबद्दल विश्वासू मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा समुदायकांशी बोला. विश्वासू व्यक्ती असणे भावनिक आधार व जबाबदारीचा प्रदान करू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या हस्तमेथूनच्या सवयी सक्तीच्या होत आहेत परंतु किंवा त्या विस्थापित करणे कठीण होत आहे, तर लैंगिक आरोग्यामध्ये तज्ज्ञ असलेले थेरपिस्ट किंवा समुदायकाशी व्यावसायिक मदत घेण्याची विचार करा. माइंडफुलनेस आणि आरामचा सराव करा. ध्यानसारख्या माइंडफुलनेस तंत्रामुळे तुम्हाला तुमचे विचार आणि भावना अधिक जागरूक होण्यास आणि अधिक आत्मनियंत्रण विकसित करण्यास मदत होऊ शकते. खोल श्वास घेण्याचा व्यायाम आणि स्नायू शिथिल केल्याने तणाव, चिंता कमी होण्यास मदत होते, जे हस्तमेथूनसाठी कारणीभूत ठरू शकते. ट्रिगर्स टाळा. पोर्नोग्राफी किंवा इतर माध्यमांच्या संपर्कात कमीत कमी करा, ज्यामुळे इच्छा निर्माण होऊ शकते. जर तुम्ही स्वतःला वारंवार एकटे पाहत असाल तर इतरांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला व्यस्त ठेवणाऱ्या कामांमध्ये व्यस्त राहा. स्वतःची दयाळू राहा. हस्तमेथून ही एक सामान्य लैंगिक क्रिया आहे जी कमी करता किंवा थांबवता स्वतःची दयाळूपणे वागवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अडचणी आल्या तर स्वतःला दोष देऊ नका, त्याऐवजी त्यांच्याकडून शिका. तुमच्याकडे धैर्य काम करत नाही. आठवा, निरोगी दिनचर्या स्थापित करा. नियमित झोपेचा वेळापत्रक, संतुलित पोषण, सातत्यपूर्ण व्यायाम यामुळे एकूणच आरोग्य सुधारते.